वेल नाऊ यु नो आतापर्यंत आपण दोन या पेपर पैकी दोन प्रकारच्या इतिहास लेखनाच्या परंपरेचं अध्ययन केलं, जे की ब्रिटिश काळामध्ये भारतात उगमास आल्या होत्या. सगळ्यात पहिले होतं पौरात्यवादी इतिहास लेखन, ज्यांनी की प्राचीन भारताचं अध्ययन करून प्राचीन भारतामध्ये भारतीय संस्कृती ही खूप विकसित झालेली होती असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपण साम्राज्यवादी इतिहास लेखनाची चर्चा केली काल, आणि या साम्राज्यवादी इतिहासकारांनी काय केलं की भारतीय संस्कृती ही अतिशय हीन प्रतीची आहे, भारतीय लोकांचं चरित्र चांगलं नाही असं आपल्या लेखनातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या मागचा उद्देश हाच होता की भारतावर जे ब्रिटिशांचं अधिपत्य आहे त्याला समर्थन मिळावं. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे जर का आपण कोणाच्या सारख्या चुका काढायला लागलो तर एक ना एक दिवस त्या व्यक्तीची रिॲक्शन होणं स्वाभाविक असतं. तसंच भारतीय परंपरेवर इतकी जास्त आक्रमणं व्हायला लागली या साहित्यातून किंवा या इतिहास लेखनातून, की जेव्हा भारतीय लोकांनी स्वतः शिक्षण घ्यायला सुरुवात केली, स्वतः ते शिक्षित झाले आणि त्यांनी जेव्हा वाचायला सुरुवात केली, तेव्हा मग त्यांच्या लक्षात आलं की हे एकतर्फा भारतीय संस्कृतीचं इंटरप्रिटेशन इथे एका विशिष्ट उद्देशाने करण्यात आलेलं आहे. भारतीय संस्कृतीमधल्या चांगल्या गोष्टी सुद्धा आपण लोकांसमोर मांडायला पाहिजे, आणि त्या उद्देशातूनच त्यांनी भारतीय संस्कृतीचं अध्ययन करून भारतीय संस्कृतीमधल्या चांगल्या गोष्टी लोकांसमोर मांडण्याचा जो प्रयत्न केला, त्या उद्देशातूनच ज्या पद्धतीचं इतिहास लेखन लोकांपुढे मांडण्यात आलं त्यालाच आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं. तर राष्ट्रवादी इतिहास लेखना सुरुवात होण्याचं मुख्य कारण हेच आहे की साम्राज्यवादी इतिहास लेखकांनी भारतीय संस्कृतीवर आणि भारतीय परंपरेवर फार आघात केले, आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखाने अस्तित्वात आलं. त्या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी भारतीय संस्कृती मधल्या चांगल्या गोष्टी सांगून भारतीय संस्कृतीमधल्या विभिन्नतेमध्ये कशी एकता आहे आणि त्या सगळ्यांना एकत्र आणून एक राष्ट्रप्रेम किंवा ज्याला राष्ट्रवाद म्हणतात ते लोकांमध्ये पसरण्याचा प्रयत्न केला. आणि याचे कारण काय काय, का बरं राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरू झालं? नॅशनल आयडेंटिटी बघा, आपलं जे ज्याला म्हणतो ना आपण आयडेंटिटी असते, आपण स्वतःला काय कसं कसं समजतो, तर त्याच्या मागे एक ऐतिहासिक परंपरा असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रीयन लोकांच्या मागे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजीची फार मोठी परंपरा आहे. आणि त्या परंपरेनुसार आपण स्वतःला आयडेंटिफाय करतो. आपले जे धर्मग्रंथ आहे ते आपल्याला एक आयडेंटिटी देतात, ते आपल्याला एक ओळख देतात. तर आपली काही ओळख जेव्हा कुठलाही समाज हा शिक्षित होतो तेव्हा आपली ओळख काय आहे, जी की सर्वसाधारणतः भूतकाळावर, परंपरेवर, जुन्या काळातील ज्ञान परंपरेवर आधारित असते, ती ओळख एक जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि मग आपल्या या परंपरेचं मूळ काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे आपली जी नॅशनल आयडेंटिटी आहे, राष्ट्रीय ही जी ओळख आहे, ते जाणून घेण्याच्या प्रयत्नातूनच या अशा प्रकारच्या इतिहासाचा उगम झाला असं समजण्यात येतं. तसंच काय होत होतं की त्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी वेस्टर्न एज्युकेशन भारतामध्ये आणलं, तेव्हा जे लोक पश्चिमी देशाचं अनुकरण करतात, पश्चिमी देशाचं रहनसहनाचं अनुकरण करतात, ते लोक शिक्षित आहे असा सर्वसाधारणतः प्रघात सुरू झाला, आणि आज पण तो सुरू आहेच. पण जे शिक्षित भारतीय होते त्याच्यापैकी काही लोकांना असं वाटायला लागलं की आंधळेपणा आणि पश्चिमी देशाचं अनुकरण करणं हे काही चांगलं नाही. भारतीय संस्कृतीला दूर सारून पश्चिमी संस्कृती भारतीयांवर लादणं हे काही बरोबर नाही. आणि आपण खरं तर आपली संस्कृती कशी होती हे आपण एक ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने, निष्पक्ष पद्धतीने जाणून घ्यायला पाहिजे. बघा, आज पण सर्वसाधारणतः पश्चिमी संस्कृतीचं अनुकरण करणं हे एक सुशिक्षितपणाचं किंवा हे एक डेव्हलप असण्याचं एक पॅरामीटर मानलं जातं. उदाहरणार्थ सर्वसाधारणतः भारतातल्या जास्तीत जास्त भूखंडामध्ये, जास्तीत जास्त भागामध्ये हे उष्ण वातावरण असतं. पण तरी सुद्धा हाय पोस्टवर असणारे लोक आणि हायली क्वालिफाईड लोक हे कोट पॅन्ट घालतात. आता कोट घालणं, शर्टवरती कोट घालणं हे ठीक आहे, वेस्टर्न कंट्री जिथे थंडी फार असते तिथे हे ठीक आहे, आणि भारतामध्ये काही वर्षातले काही दिवसांमध्ये ठीक आहे. पण काही काही लोक, तो एक ट्रेंड होऊन गेला की तुम्हाला जर का आधुनिक दिसायचं असेल तर तुम्ही ते वेस्टर्न क्लोथ घाला, टाय बांधा. खरं तर टाय भारतासारख्या देशांमध्ये टाय बांधणं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार अनकम्फर्टेबल होऊन जातं. तर या राष्ट्रवादी लेखकांना वाटायला लागलं
की ही जे आंधळेपणाने आपण जे अनुकरण करतोय पश्चिमी देशाचं, ते दूर सारून आपण भारतीय लोकांना त्यांचा आत्मसन्मान जागृत झाला पाहिजे, त्यांना आपल्या संस्कृतीमधल्या चांगल्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे, या कारणाने सुद्धा इतिहास लेखनाला सुरुवात झाली. तसंच आधी सांगितल्याप्रमाणे जे साम्राज्यवादी इतिहासकार होते त्यांनी भारतीय संस्कृतीवर फार आक्रमण केली, आणि त्याच्यामध्येच जसं काल आपण चर्चा केली, जेम्स मिलचं जे पुस्तक होतं हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, त्याच्यामध्ये डेलिबरेटली हिंदू लोक कसे हे गुलामगिरीचे मानसिकतेवाले आहे याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. आणि हेच ट्रेंड, हीच परंपरा त्याच्यानंतरच्या बऱ्याचशा इतिहासकारांनी पुढे सुरू ठेवली. आणि मग भारतीय लोक हे मिलिटरी दृष्ट्या दुर्बल आहे, त्यांचा समाज दुभंगलेला आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ विसेंट स्मिथ नामचे जे इतिहासकार होते त्यांनी सुद्धा भारताचा इतिहास लिहिला, आणि त्याच्यामध्ये अलेक्झांडरची जी भारतीयांवरचा जो विजय होता, त्यांनी जे राजांना हरवलं, भारतीय राजांना नॉर्थ वेस्ट मध्ये, पंजाबमध्ये, तर त्याच्यातून निष्कर्ष काढला की युरोपातले लोक जे आहे हे नेहमीच भारतीय आशियातल्या लोकांपेक्षा श्रेष्ठ राहिलेले आहे. भारतीय लोक हे एकत्र येऊन स्वतःचं प्रशासन चालवण्याचे योग्य नाही, आणि त्याच्यामुळे इथे नेहमीसाठी ब्रिटिशांचं रूल राहायला पाहिजे असं त्यांनी आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि भारतीय लोक हे कधीही स्वतंत्र नव्हते, बाहेरून आलेल्या लोकांनी भारतीयांना नेहमीच हरवलंय आणि त्यांच्यावर आपलं अधिपत्य स्थापित केलेलं आहे असं त्यांनी आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. भारतीय जे प्राचीन काळात भारतातल्या लोकांना जी अचिव्हमेंट मिळाली होती किंवा ज्या गोष्टी त्यांनी अचीव केल्या होत्या, मिळवल्या होत्या, त्या सगळ्या कमी दर्जाच्या होत्या असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांचा जो विदेशी व्यापार होता तो ग्रीक आणि अरब लोकांच्या हातात असायचा. आणि भारतीय संस्कृतीमधल्या बहुतेक गोष्टी ह्या ग्रीक, बॅबिलोनियन, ॲसिरियन, पर्शियन या सगळ्या लोकांपासून मागवलेल्या गेलेल्या आहे. इंडियन कल्चर आणि इंडियन संस्कृती आणि इंडियन भारतीय धर्म याच्यातले वीक पॉइंट्स हे नेहमी या साम्राज्यवादी इतिहासकारांनी काढले आणि त्याच्यावर आक्रमण केली. ख्रिश्चन मिशनरीज जे असायचे ते भारतीय धर्मातल्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे, पण भारतीय धार्मिक परंपरेमध्ये जे सुपरस्टिशियस होता, जो अंधविश्वास जो होता, त्या अंधविश्वासाला नेहमी ते बढावा देण्याचा प्रयत्न करायचे. आणि त्यामुळेच हा राष्ट्रवादी इतिहास लेखन जे आहे तो कॉलोनियल आणि जे इम्पेरियलिस्टिक ॲटिट्यूड जो होता, साम्राज्यवादी जो दृष्टिकोन होता, त्याच्या विरुद्ध जाणारी ही एक परंपरा भारतीय इतिहास लेखनामध्ये तयार झाली. आणि म्हणूनच या भारतीय परंपरेचा स्वाभिमान या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे काय, एक्स्ट्रीम नॅशनलिझम, म्हणजे सावरकरांचं 1857च्या उठावावर लिहिलेलं पुस्तक. आता हा एक एक्स्ट्रीम नॅशनलिझमचं उदाहरण आहे. आणि बरेचदा काय होतं की माझा देश किती चांगला किंवा माझी संस्कृती किती चांगली हे सांगत असताना बरेचदा या राष्ट्रवादी इतिहासकारांकडून अतिशयोक्ती निश्चित झालेली आहे, याच्यात काही शंका नाही. पण तरी सुद्धा त्यांचं योगदान हे इतिहास लेखनाला अत्यंत महत्वाचं आहे, याच्यात सुद्धा शंका नाही. भारतीय संस्कृती कशी चांगली आहे हे त्यांनी डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. त्या धर्मग्रंथाचं अध्ययनाला फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. आणि सगळ्यात सुरुवातीला ज्या लोकांनी आपली धार्मिक परंपरा चांगली आहे किंवा आपला समाज हा वाईट नाही अशा पद्धतीने ज्यांनी लिखाण केलं, त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला आहे बंकिमचंद्र चॅटर्जी, राजनारायण बोस, दयानंद सरस्वतींनी सुद्धा आपल्या लिखाणातून हिंदू धर्माला डिफेंड करण्याचा, हिंदू धर्माची प्रशंसा करण्याचा प्रयत्न केला. तर ही झाली सुरुवातीचे प्रयत्न. मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी इतिहास लेखन का बरं सुरू झालं. प्रामुख्याने साम्राज्यवादी इतिहासकाराचा जो आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या समाजावर जे आक्रमण होत त्यांच्या लिखाणातून, त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरू झालं. आता या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये जे दोन महत्वाचे इतिहासकार आपल्याला अध्ययन करायचे आहे त्याच्यापैकी एक आहे के.पी. जयस्वाल. यांचा कालखंड होता 1881 ते 1937. आणि हे तसं प्रोफेशननी लॉयर होते, वकिली करायचे. ऑक्सफर्डला जाऊन त्यांनी आपलं शिक्षण घेतलं होतं, आणि मग तिकडनं आल्यानंतर त्यांना इतिहासाबद्दल फार रुची वाटायला लागली. आणि मग इतिहासामध्ये त्यांनी अगदी आपल्याला झोकून दिलं की भारतीय जो गाभा आहे भारतीय परंपरेचा, भारतीय फिलॉसॉफीचा, त्याचं ज्ञान त्यांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला. तर त्यांचं जी पुस्तकं आहे त्याच्यापैकी दोन महत्वाची पुस्तकं आहे, हिंदू पॉलिटी जे की 1918 मध्ये प्रकाशित झालं, आणि हिस्ट्री ऑफ इंडिया 150 to 350.
तर त्यापैकी हिंदू पॉलिटी हे प्रकाशित झाल्याबरोबर फार सक्सेसफुल झालं. कारण काय की साम्राज्यवादी इतिहासकारांनी आपल्या लिखाणातून भारतामध्ये कधीही अ, लोकशाही परंपरा ही नव्हती. भारतातले राजे महाराजे हे हुकुमशहा प्रवृत्तीचे होते आणि भारतीय लोकांना त्या हुकुमशाही प्रवृत्तीची सवय झालेली आहे. तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून आपल्या हिंदू पॉलिटीमध्ये के.पी. जयस्वाल लिहितात की भारतामध्ये अगदी सुरुवातीला लोकशाही परंपरा ही अस्तित्वात होती. समिती ज्या समिती या आणि सभा या दोन शब्दाचा उल्लेख जो वैदिक ग्रंथामध्ये मिळतो, तर त्याचं त्यांनी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की समिती जी होती ती लोकांची प्रतिनिधित्व करायची आणि सभा सुद्धा लोकांची प्रतिनिधित्व करायची आणि या दोन्ही ज्या सभा आणि समिती होत्या ह्या राजांवर नियंत्रण ठेवायच्या. असं नाही की राजाला जे मर्जी ते करता येईल. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये किंवा भारतीय राजे महाराजे हे आत्मकेंद्री होते, हुकुमशाही होते, लोकांच्या भल्याचं त्यांना काही घेणं देणं नसायचं. अशा पद्धतीची विचारसरणी जी साम्राज्यवादी इतिहासकारांनी आपल्या लिखाणातून मांडली त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न के.पी. जयस्वालांनी आपल्या लिखाणातून या हिंदू पॉलिटी या पुस्तकामध्ये केला. तसंच गण आणि संघ बघा, हे जे वेगवेगळे शब्द त्यांना मिळाले वैदिक साहित्यामध्ये, सभा, समिती, गण, संघ, त्या सुद्धा एक रिपब्लिकन कम्युनिटीज होत्या. लोकांनी सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कम्युनिटीज होत्या आणि या कमिटीमध्ये जो निर्णय आहे तो कलेक्टिव्हली एकत्र निर्णय घेतला जायचा. आणि तसंच बुद्धिस्ट संघ जे असायचे त्या बुद्धिस्ट संघामध्ये सुद्धा डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल हे वापरलं जायचं. आणि आणि त्यांनी या सगळ्या संघाचं अध्ययन करून आपले विश्लेषण काढले की जुन्या काळी सुद्धा हिंदू ज्या रिपब्लिक होत्या, लोकशाहीवादी छोटे छोटे राज्य होते, त्याच्यामध्ये जसं आजकाल पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीची चर्चा होते, रिझोल्युशन कोणी आणतं मग त्याच्यावर चर्चा होते आणि मग त्याच्यावरून वोट करून ते पास केलं जातं, तशा पद्धतीची लोकशाहीवादी परंपरा या रिपब्लिकमध्ये, या लोकशाही छोट्या छोट्या राज्यांमध्ये असायची. असं 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 त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच पुर आणि जनपद हे सुद्धा राजनैतिक केंद्र होती असं ते आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी की राजाच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. हा. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया हे त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी साम्राज्यवादी इतिहासकारांनी पुढे मांडलेला दुसरा प्रमेय, दुसरा हायपोथिसिस खोडून काढण्याचा प्रयत्न केला. दुसरं हायपोथिसिस असं होतं की भारतीय लोकांमध्ये कधीही युनिटी नव्हती. साम्राज्यवादी इतिहासकारांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की भारतीय लोकांमध्ये कधीही एकी नव्हती. त्यांच्यामध्ये नेहमीचे आपसामध्ये वंश, जाती आणि रिजन या पद्धतीने दुभंगलेले राहिलेले आहे. पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून के.पी. जयस्वालांनी अध्ययन करून भैरसिवा नागा हा एक भारतातला हिरो शोधून काढला आणि यांनी बऱ्याचशा भारतीय राजांना, बऱ्याचशा भारतीय शासकांना एकत्र करून जे बाहेरून येणारे शक आणि कुशाण हे जे विदेशी रुलर होते त्यांच्या विरुद्ध एक फळी उभारली, त्यांना त्यांना रेजिस्ट करण्याचा, त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, असं हे आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न करतात. तर हे झालं के.पी. जयस्वालांचं योगदान. त्यांची दोन पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, हिंदू पॉलिटी, हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि सर्वसाधारणतः साम्राज्यवादी इतिहासकारांच्या लिखाणाची दिशा काय असायची की जे जे काही राष्ट्रवादी इतिहासकारांच्या लिखाणाची दिशा काय असायची की जे जे आरोप साम्राज्यवादी इतिहासकारांनी भारतीय संस्कृतीवर आणि भारतीय समाजावर लावले होते ते सगळे आरोप कसे खोटे आहे आणि भारतीय समाज हा निश्चित एकेकाळी फार प्रगतिशील होता हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद हबीब, आता हे दुसरे जे राष्ट्रवादी इतिहासकार आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद हबीब आणि हे एक मुस्लिम इंटेलेक्च्युअल होते. खरं तर त्यांना असं जाणवलं, त्यांना असं वाटायला लागलं की मुस्लिम समाजांवर दोन्हीकडून आक्रमण होत आहे. एक तर जे साम्राज्यवादी ब्रिटिश इतिहासकार आहे ते तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही परंपरेला नावं ठेवतात. आता सोबत सोबत काय झालं की शिक्षण जेव्हा भारतामध्ये आलं, वेस्टर्न शिक्षण, पश्चिमी शिक्षण, तर हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मियांची जर का आपण तुलना केली तर पश्चिमी शिक्षणापासून सगळ्यात जास्त फायदा जर का झाला असेल तर मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंना जास्त झाला.
कारण असं सर्वसाधारणतः मुस्लिमांमध्ये एक समज होती की मुघल हे मुस्लिम राजे होते आणि या मुघलांना म्हणजे मुस्लिम शासकांना बाजूला सारून ब्रिटिशांनी भारतावर आपलं अधिपत्य स्थापित केलं आहे. त्यामुळे ब्रिटिशांप्रती एक थोडीशी जास्त तिरस्काराची भावना मुस्लिमांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला दिसून येते तत्कालीन. हिंदूंच्या तुलनेत हिंदूमध्ये सुद्धा होती तिरस्काराची भावना. बरं. त्यामुळे ज्या पद्धतीने हिंदूंनी पश्चिमी शिक्षण हे लवकर स्वीकृत केलं, त्या पद्धतीने मुस्लिमांनी ते लवकर स्वीकृत केलेलं नाही. आणि म्हणूनच आपण बघतो की जेव्हा हिंदूंमध्ये एक इंटेलेक्च्युअल क्लास तयार झाला, एक शिक्षित वर्ग तयार झाला, तेव्हा त्यांनी हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा याचं अध्ययन करून ती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्या तुलनेमध्ये मुस्लिम संस्कृती किंवा मुस्लिम समाज हा मागासलेलाच आहे, असं सर्वसाधारणतः विचारसरणी या लेखनातून दिसून येते. तर म्हणूनच मोहम्मद हबीबला दोन गोष्टींना प्रत्युत्तर द्यायचं होतं. एक तर ब्रिटिश साम्राज्यवादी इतिहास लेखन, जे की हिंदू आणि मुस्लिम दोन्ही परंपरेला कमी लेखतं, आणि दुसरं होतं की हिंदू राष्ट्रवादी परंपरा लेखन. कारण जे राष्ट्रवादी इतिहास लेखन झालंय, त्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने प्राचीन भारताचं अध्ययन करून, ज्याला की म्हणजे हिंदू पिरियड मधून मग नंतर बऱ्याचशा इतिहासकारांनी स्वीकृत केलं होतं, त्या परंपरेचं अध्ययन करून ती परंपरा, तो समाज, ती संस्कृती कशी फार उच्च स्तराला पोहोचलेली होती ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. बरं. तर मुस्लिम समाज जो होता ब्रिटिशांच्या आक्रमणानंतर तो एक विड्रॉ झाला होता. तर त्याला सर सय्यद अहमद खान जे होते मुस्लिम इंटेलेक्च्युअल, त्यांनी तुम्ही आधुनिक शिक्षा घ्या, पश्चिमी शिक्षण घ्या, हे सगळं सांगून त्यांना पश्चिमी शिक्षणाकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. एक हा. आता हे जे राष्ट्रवादी इतिहास लेखनाची परंपरा जी सुरू झाली, त्याच्यामध्ये हिंदू इतिहासकारांनी सर्वसाधारणतः हिंदू सभ्यता ही मुस्लिम येण्याच्या आधी फार उच्च स्तराला पोहोचलेली होती आणि मुस्लिम आक्रमणकांनी येऊन त्या हिंदू सभ्यतेचा नाश केला, हे सुद्धा आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. तर त्याला सुद्धा, त्या विचारसरणीला सुद्धा फोडून काढण्याचं काम मोहम्मद हबीबनी नंतर केलं, त्यात आपण बघूच. तर मोहम्मद हबीबला भारतामध्ये एक मॉडर्न मुस्लिम इतिहासकार म्हणून मानलं जातं आणि त्यांच्यावर दोन्ही विचाराचा प्रभाव होता. सर सय्यद चे जे विचार होते, लिबरल, रॅशनल, ह्युमॅनिस्टिक, आणि पश्चिमी शिक्षणाकडून त्यांना जे विचार मिळाले होते, क्रिटिकल मेथड, कुठल्याही गोष्टीचं क्रिटिकल अनालिसिस करायचं, ते जसंच्या तसं स्वीकृत करायचं नाही, आणि सेक्युलर दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून भूतकाळाकडे पाहायचं किंवा जीवनाकडे पाहायचं. तर आपण बघतो की जे हिंदू राष्ट्रवादी इतिहासकार होते, त्यांनी सुलतानांचा जो कालखंड होता, त्या सुलतानांना हे विदेशी आहे, बाहेरून आलेले आहे, पठाण आहे किंवा तुर्क आहे, अशा पद्धतीचं लिखाण केलं आणि ते बाहेरचे आहे अशा पद्धतीचं चित्रण आपल्या लिखाणामध्ये केलं. आणि तसंच जे साम्राज्यवादी इतिहासकार होते, त्यांनी सुद्धा मध्यकाळाचा इतिहास जो आहे तो हिंदू आणि मुस्लिम यांच्या संघर्षाचा काळखंड आहे. बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांनी हिंदूंना मोठ्या प्रमाणात हरवलं आणि त्याच्यावर आपलं अधिपत्य स्थापित केलं, हे त्यांनी आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हे त्यांना सोयीस्कर पडायचं, कारण हिंदू आणि मुस्लिम जर का आपसात लढाई करत राहिले, आपसात भांडत राहिले, तर त्याच्यामुळे ब्रिटिशांचंच भलं होणार होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून, जसं की साम्राज्यवादी इतिहासकारांचं आक्रमण, तसंच हिंदू राष्ट्रवादी इतिहासकारांचं आक्रमण, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग मोहम्मद हबीबनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली. तसं मोहम्मद हबीब, त्यांचा बॅकग्राऊंडच बराच लिबरल होता. मोहम्मद नसीम त्यांच्या वडिलांचं नाव होतं, जे की लखनौला बॅरिस्टर होते. आणि मोहम्मद हबीबची जी पत्नी होती, सोहिला तय्यबजी, हे अब्बास तय्यबजीची मुलगी होती आणि अब्बास तय्यबजी हे गांधीजीचे शिष्य होते. त्यामुळे त्या तत्कालीन काँग्रेसची किंवा गांधीजीची जी सर्वसमावेशकताची जी प्रवृत्ती होती, त्याचा प्रभाव निश्चितच मोहम्मद हबीबवर झाला. त्यांची मुलं सुद्धा आता, इरफान हबीब आता पण जिवंत आहे, अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये ते रिटायर्ड प्रोफेसर आहे. तर मोहम्मद हबीबनी सुरुवातीला त्यांचं शिक्षण मोहम्मदियन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, जे की अलीगडला सुरू झालं होतं, आणि मग नंतरच ते कॉलेज अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून नावास आलं. तर तिथे त्यांनी बीए ची परीक्षा, त्याच्यामध्ये ते टॉप होते. सॉरी, बीए ची परीक्षा अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून टॉप होते. आणि अर्थात तत्कालीन जे मोहम्मदियन अँग्लो ओरिएंटल कॉलेज जे होतं,
ते अलीगड युनिव्हर्सिटी तेव्हा व्हायचं होतं, ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड होतं. आणि मग त्याच्यानंतर मग ते ऑक्सफोर्डला गेले. ऑक्सफोर्डला तिथे एक संघटना भारतीय मुसलमानांची तयार झाली होती, त्याला ऑक्सफोर्ड मजलिस म्हटलं जायचं. आणि ह्या ऑक्सफोर्ड मजलिसच्या कार्यक्रमातूनच मोहम्मद हबीबचा जो परिचय आहे तो भारतातील राष्ट्रीय पुढाऱ्यांशी झाला. उदाहरणार्थ सरोजिनी नायडूला तिथे बोलावलं गेलं होतं. मौलाना मोहम्मद अली, जे की काँग्रेसचे मोठे नेते होते, ते तिथे आले होते. आणि त्यांच्या संपर्कामुळे ते राष्ट्रवादी विचारसरणी मोहम्मद हबीबच्या मनामध्ये घर करून बसली. आणि तसंच त्यांचे जे ट्युटर होते, त्यांचे जे शिक्षक होते, ते होते अर्नेस्ट बार्कर, जे की फार लिबरल माइंडेड व्यक्ती होते. आणि मग तिथे त्यांनी शिक्षण घेतलं. पण त्याच्यानंतर मात्र मौलाना मोहम्मद अली हे जे काँग्रेसचे अधिकारी होते, त्यांनी यांना सांगितलं की तुम्ही भारतामध्ये परत या, तुमच्यासारख्या शिक्षित व्यक्तीची आम्हाला आवश्यकता आहे भारतीय लोकांसाठी. आणि मग तिथे आल्यानंतर त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया हे जे विद्यापीठ सुरू झालं होतं, आता पण ते आहे दिल्लीला, तिथे त्यांनी तिथे शिकवायला सुरुवात केली. आणि मग नॉन कॉपरेशन आंदोलन हे संपल्यानंतर त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रीडर म्हणून आपल्या परत दुसऱ्यांदा आपल्या करिअरची सुरुवात केली. आणि मग नंतरच ते लगेच ते प्राध्यापक म्हणून झाले. तर ब्रिटिश इतिहासकारांनी जे भारतीय इतिहासकाराचं जे धार्मिकीकरण केलं होतं, हिंदू पिरियड आणि मुस्लिम पिरियड, त्याला त्यांनी चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचं जे पुस्तक आहे मोहम्मद हबीबचं मोहम्मद गझनीवर, जे की 1927 मध्ये प्रकाशित झालेलं होतं, ते फार महत्वाचं आहे याच्यासाठी की त्याच्यामधून मोहम्मद हबीबला नेमकं काय करायचं होतं हे आपल्याला समजून येते. सुलतान मोहम्मद गझनीनी असं म्हटलं जातं की भारतावर 17 वेळा आक्रमण केली, कितीतरी देवळं तोडली, सोमनाथाची देवळं तोडली. आणि या देवळातून सगळी संपत्ती लुटून तो गझनीमध्ये घेऊन जायचा. आणि स्वतःला तो गाझी म्हणायचा. म्हणजे मी इथे मुस्लिम धर्माचा प्रसार करण्यासाठी आलेला आहो, आणि मुस्लिम धर्मानुसार मूर्तीपूजा ही मंजूर नाही, आणि म्हणूनच मी ह्या मूर्त्या तोडतो, असं तो सर्वसाधारणतः उद्घोषणा करायचे. आणि मोहम्मद हबीबनी मात्र आपल्या लिखाणातून, आपल्या पुस्तकातून सर्वसाधारणतः मुस्लिमांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही मोहम्मद गझनीला आपला हिरो मानू नका. इथे जर का राहायचं असेल तर लिबरल माइंडेड जे मुस्लिम परंपरा आहे, ती लिबरल माइंडेड परंपरा आपण स्वीकारत करायला पाहिजे. तसंच त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की मोहम्मद गझनी हा इस्लाम प्रसारित करण्यासाठी भारतामध्ये आलेला नव्हता, तर त्याला इथली संपत्ती लुटून ती गझनीमध्ये घेऊन जायची होती. आणि त्याचं मंदिरावर आक्रमण करण्याचं काम हे धार्मिक भावनेने प्रेरित झालेलं नव्हतं, तर ते आर्थिक कारणाने प्रेरित झालेलं होतं. त्याला त्या मंदिरातली जमा झालेली संपत्ती लुटायची होती, आणि ती संपत्ती लुटण्यासाठी त्याने फक्त धर्माचा उपयोग करून घेतला मुस्लिमांच्या भावना भडकवण्यासाठी. अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी केलं. आणि भारतीय मुसलमानांना ते सांगतात की तुम्ही मोहम्मद गझनीला आपला हिरो, आपला आयडियल हे मानू नका. आणि म्हणूनच त्यांच्या पूर्वी ज्या पद्धतीचं लिखाण या मोहम्मद गझनीबद्दल केलं जायचं, ते मोहम्मद गझनीचं चरित्र, कॅरेक्टर पूर्णपणे बदलून टाकण्याचा, चेंज करण्याचा प्रयत्न या मोहम्मद हबीबने आपल्या पुस्तकामध्ये केला. आणि त्यांनी हे पण सांगण्याचा प्रयत्न केला की इस्लाम हे मंदिरं तोडणं स्वीकृत करत नाही, कोणाची मंदिरं तोडा, कोणाची संपत्ती नष्ट करा, हे इस्लामच्या अनुसार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग ते स्टेटमेंट करतात की जे खूप जास्त, ज्याला फॅनॅटिक म्हटलं जातं ना, आपल्या धर्माशिवाय दुसरा धर्म ते सहन करत नाही, अशा प्रकारच्या मुस्लिम धर्मियांचं जास्त नुकसान केलेलं आहे. मुस्लिम धर्माला त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने हा शांततेचा धर्म आहे वगैरे अशा पद्धतीचं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच आपण बघतो की नंतरच्या काळामध्ये त्यांनी सुफींवर रिसर्च केलं. सुफी हे सर्वसाधारणतः 100% नाही, पण सर्वसाधारणतः त्यांची सर्वसमावेशक वृत्ती असायची. त्यांच्या दरबारामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही प्रवेश असायचा. तर ही जी सुफीची जी परंपरा होती, जी थोडी लिबरल माइंडेड होती, ब्रॉड माइंडेड होती, त्यांच्यावरचं त्यांचं नंतरचं अध्ययन आपल्याला दिसून येतं. तर या ऐतिहासिक संशोधनाला त्यांनी एक नवीन दिशा दिली. ऐतिहासिक घटनांमागे आर्थिक कारण काय असतात, धर्मापेक्षा ती जास्त महत्वाची असतात, असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तसंच
ब्रिटिश हे नेहमी इथे येऊन विदेशी सारखेच राहिले. ते कधीही भारतीय समाजामध्ये मिक्स झालेले नाही. त्यांनी स्वतःची रेसियल आयडेंटिटी, लिंग्विस्टिक आयडेंटिटी ही वेगळी ठेवली. पण मोहम्मद हबीब सांगण्याचा प्रयत्न करतात की सुलतानांना मात्र आपण विदेशी ट्रीट करणं हे चुकीचं राहणार नाही. चुकीचं राहील. त्यांचे पूर्वज जरी मध्य आशियातून आले असतील, तुर्कस्तानमधून आले असतील, अफगाणिस्तानमधून आले असतील, पण ते आता पूर्णपणे इथले भारतीय झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आपण विदेशी म्हणू शकत नाही, असं त्यांनी प्रमेय मांडण्याचा प्रयत्न केला. आणि तत्कालीन कालखंडामध्ये काय झालं होतं ना, 1927-28च्या आसपास हिंदू आणि मुस्लिम भारतामध्ये यांच्यामध्ये बरीच ज्याला म्हणतात ना मतभेद हे निर्माण व्हायला लागले होते. आणि तेव्हा हे मोहम्मद हबीबनी भारतातील मुस्लिमांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही धार्मिक भावनामध्ये वाहवत जाऊ नका. तुमचं त्याच्यामध्ये नुकसान होईल. अर्थात त्यांच्या म्हणण्याचा काही फारसा उपयोग झालेला नाही. धार्मिक भावना लोकांच्या भडकत गेल्या आणि त्याचीच परिणिती आपण पाहतो की भारत आणि पाकिस्तानची पाहणी शेवटी झाली. त्याच्यानंतर जसं की आर्थिक कारणातून त्यांनी जे इतिहासाचं अध्ययन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये ते विश्लेषण करतात की तुर्क जेव्हा भारतात आले आणि त्यांनी हे जे तुर्क होते हे सर्वसाधारणतः शहरामध्ये राहायचे आणि त्यांच्या राहण्यामुळे शहराचा विकास झाला आणि मग शहरामध्ये व्यापारी यायला लागले, असं विश्लेषण ते करतात. तुर्काच्या आणण्याचा हा परिणाम होता. तसंच अलाउद्दीन खिलजींनी जे अप्पर कास्ट क्षत्रिय होते त्यांना हरवलं आणि जमीनदारी प्रथा ही सुद्धा अप्पर कास्ट क्षत्रियांच्या हातामध्ये असायची, ती सुद्धा नष्ट केली. आणि त्याच्यामुळे जे खालच्या जातीचे लोक होते ज्यांना सप्रेस केले जायचं या उच्चवर्णीयांकडून, ज्यांच्यावर अत्याचार केले जायचे, ते ते उच्चवर्णीयांच्या जाच्यातून त्यांची मुक्तता करण्यात आली, असं सुद्धा मोहम्मद हबीब म्हणतात. अर्थात हे थोडं कॉन्ट्रोव्हर्शियल आहे, मला काही निश्चित त्याच्याबद्दल सांगता येणार नाही, पण असं म्हणणं मोहम्मद हबीबचं निश्चित होतं. तसंच क्लासिकल त्यांनी मार्क्सच्या विचारांचा त्यांच्यावर निश्चितच प्रभाव होता, पण क्लासिकल मार्क्सिझम पासून त्यांची भूमिका थोडीशी वेगळी याच्यासाठी होती कारण क्लासिकल मार्क्सिझम प्रमाणे ऐतिहासिक घटनांमागे फक्त जे आर्थिक कारण असतं, आर्थिक कारण हे ऐतिहासिक घटनांच्या मागचं महत्वाचं कारण असतं. पण मोहम्मद हबीब म्हणतो की या आर्थिक कारणाव्यतिरिक्त सगळ्या लोकांना एकत्र आणणं, एकत्र बंधुभावामध्ये बांधणं, इथिकल कन्सिडरेशन, रिलिजियस बिलीफ, धार्मिक भावना, या सुद्धा माणसाच्या व्यवहाराला आणि पर्यायाने इतिहासाला प्रभावित करतात, असं त्याचं म्हणणं होतं. तर त्यांची जी पुस्तकं आहे ते मी तुम्हाला सांगतो. सुलतान मोहम्मद गझनी, हे मी याच्यावर आपण थोडी चर्चा केलेली आहे ऑलरेडी. सुलतान मोहम्मद गझनीचं कॅरेक्टर पूर्णपणे बदलवून टाकण्याचा प्रयत्न मोहम्मद हबीबनी केला. त्याच्यानंतर हजरत अमीर खुसरो ऑफ दिल्ली. अमीर खुसरो हे एक पोएट होते आणि त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहे. आणि तिथले जे सुफी होते दिल्लीचे, हजरत निजामुद्दीन औलिया, त्यांचे जे शिष्य होते, त्यांचे हे शिष्य होते. आणि त्याच्यानंतर तो पुस्तक त्यांनी लिहिलं, सुफींवरच लिहिलं, हजरत निजामुद्दीन औलिया. त्याच्यानंतर द पॉलिटिकल थिअरी ऑफ दिल्ली सल्तनत, दिल्लीच्या सुलतानांची जी पॉलिटिकल थिअरी होती त्याच्यावर त्यांनी चर्चा केली. जियाउद्दीन बर्नी हा जो एक मध्यकाळातला इतिहासकार होता ज्यांनी फतवा ए जहांदरी लिहिली, त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा त्यांनी केलं. पॉलिटिक्स अँड सोसायटी ड्युरिंग द अर्ली मेडिवेल पिरियड, हे त्यांचं नेक्स्ट पुस्तक आहे. त्याच्यानंतर कलेक्टेड वर्क ऑफ प्रोफेसर मोहम्मद हबीब हे प्रकाशित झालेलं आहे. त्याचं एडिशन खलीक अहमद निजामी यांनी केलेलं आहे. आणि सम ऍस्पेक्ट ऑफ फाउंडेशन ऑफ दिल्ली सल्तनत हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं आहे. तर बघा, हे दोन राष्ट्रवादी इतिहासकार आपण अध्ययन केलं, के पी जयस्वाल आणि मोहम्मद हबीब. के पी जयस्वालांचं हिंदू पॉलिटी आणि हिस्ट्री ऑफ इंडिया, आणि मोहम्मद हबीबचं त्यांनी जे महमूद गझनीचं जे चित्रण आहे ते वेगळ्या पद्धतीने करून मोहम्मद गझनीच्या आक्रमणा मागे धार्मिक कारण नसून आर्थिक कारण होती, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी सुफीचं अध्ययन बरंच केलं आणि भारतीय मुस्लिमांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही मोहम्मद गझनीला आपला हिरो मानू नका. बरं, आता हे जे राष्ट्रवादी इतिहास लेखन झालं त्याच्यामध्ये काय उणिवा होत्या याची चर्चा आपण करू आहे. तर हे बघा, भारतीय ऐतिहासिक परंपरेला त्यांनी या राष्ट्रवादी इतिहासकारांनी फार प्रशंसात्मक पद्धतीने त्यांचं लिखाण केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं ना की ऑब्जेक्टिव्हिटी जी असते, ज्याला वस्तुनिष्ठता म्हणतात, त्या वस्तुनिष्ठतेपासून हे इतिहास लेखन थोडं दूर गेलेलं आपल्याला दिसून येतं. प्राचीन भारतीय परंपरा ही उच्च कोटीची होती
हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि कदाचित याचा मागचा उद्देश हाच आहे की वर्तमान काळ हा तेव्हाचा वर्तमान काळ तेवढा चांगला नव्हता. ब्रिटिशांनी आपल्यावर अधिपत्य स्थापित केलं होतं. भारतीय संस्कृतीवर आणि भारतीय धर्मावर फार आक्रमणं व्हायची. त्यामुळे काहीतरी कंपन्सेशन, स्वतःच्या मनाला समाधान होईल का, अशा पद्धतीने त्यांनी लिखाण करून प्राचीन भारताची अवास्तव प्रशंसा कदाचित केली असेल असं पण म्हटलं जातं. टॉल क्लेम ऑफ सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल अचिव्हमेंट. प्राचीन भारतामध्ये अचिव्हमेंट प्राचीन भारतीय लोकांच्या फार होत्या. सायंटिफिकली आणि टेक्निकली ते फार ऍडव्हान्स होते, असं सुद्धा त्यांनी आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. स्पिरिच्युअली आम्ही फार ऍडव्हान्स आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग आपली प्राचीन संस्कृती खूप जास्त प्राचीन आहे, सगळ्या जगांच्या पेक्षा आपली संस्कृती खूप जास्त प्राचीन आहे, हे सांगण्याची सुद्धा एक होड भारतीय इतिहासकारांमध्ये लागली. उदाहरणार्थ ऋग्वेदाचा कालखंड जो आहे तो टिळक हे 4000 BC सांगतात. आणि मॅक्स मुलर जे जर्मन स्कॉलर होते ते सांगतात की 1200 BC. म्हणजे काय, आमचं जास्त जुनं आहे, आम्ही जास्त प्रगतिशील होतो, अशी जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसून येते. तसंच आर्य हे बाहेरून आले ही एक विचारसरणी आपण ऑलरेडी चर्चा केली आहे. जेम्स स्मिथनी हे आपल्या लिखाणातून विलियम जोन्सनी हे आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यानंतर त्याचं हे जे हायपोथिसिस होतं आर्यन इन्व्हेशन थिअरी, हे बऱ्याचशा इतिहासकारांनी स्वीकृत केलेलं आपल्याला दिसून येतं. पण हे वंशश्रेष्ठ आर्य हे भारतातच त्यांचं मूळ आहे असं सुद्धा, असं या राष्ट्रवादी इतिहासकारांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि एल बॅशम हे जे आहे हे केपी जयस्वालांच्या पुस्तकाबद्दल सांगतात की केपी जयस्वाल हे वकील होते. त्यामुळे वकील जसा आपला पॉइंट प्रूव्ह करण्यासाठी, आपली गोष्ट खरी करण्यासाठी त्याच्याकडे जे प्रूफ असतात फक्त त्याच्यातले सिलेक्टिव्ह प्रूफ हे फक्त वापरतात. तसंच केपी जयस्वालांनी सुद्धा भारतीय संस्कृती ही एकेकाळी फार उच्च स्तराला पोहोचलेली होती हे त्यांनी आधीच निष्कर्ष काढून ठेवला होता. आणि मग या निष्कर्षाला समर्थन करणारे पुरावे फक्त त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये वापरले असं एल बॅशम म्हणतो. आणि मग ब्रिटिशांनी भारतावर आक्रमण केलं आणि भारतीय राजा महाराजांना हरवलं. याच्या मागचं निश्चितच प्रमुख कारण हे होतं की ते लोक टेक्निकली जास्त ऍडव्हान्स होते, जास्त ऑर्गनाइज होते, राष्ट्रवादाची भावना त्याच्यामध्ये जास्त स्ट्रॉंग होती. तर ब्रिटिशांमधले हे चांगले गुण स्वीकृत न करता आपण कशामुळे हारलो याच्यासाठी काही ना काही बहाणा देण्याचा प्रयत्न या राष्ट्रवादी इतिहासकारांनी केला. उदाहरणार्थ प्लासीचं जे युद्ध होतं ते मीर जाफरनी विश्वासघात केल्यामुळे आपण हारलो, नाहीतर कदाचित आपण जिंकलो असतो, असं एक अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी सुरू केलं. अर्थात त्याच्यामध्ये मीर जाफरचा जो विश्वासघात होता ते एक महत्वाचं फॅक्टर होतं. पण तरी सुद्धा ते एक लढाई आपण समजा भारतातले लोक जिंकले असते, पण तरी सुद्धा ब्रिटिश हे जास्त वेल ऑर्गनाइज होते, त्यांचं शस्त्रास्त्र हे जास्त ऍडव्हान्स होतं. त्यामुळे ब्रिटिशांच्या सोबतच्या संघर्षामध्ये भारतीय लोक हे यांचं जिंकणं हे फार कठीण गोष्ट होती. पण ही गोष्ट राष्ट्रवादी इतिहासकार सरळ सरळ स्वीकार करायला तयार होत नाही. कारण त्यांच्यामुळे त्यांचा जो राष्ट्रवादी इगो जो आहे तो कुठेतरी हर्ट होतो, कुठेतरी त्याला ठेस पोचते. आणि मग असे बहाणे सांगण्याचा प्रयत्न, जसं बक्सरचं जे युद्ध होतं तिथे तर कोणी ट्रिचरी केली नाही, पण तिथे ब्रिटिशांनी भारतीय सैन्यांना हरवलं. पण त्याच्याबद्दल मग राष्ट्रवादी इतिहासकार जास्त बोलत नाही. पण प्लासीचं युद्ध मात्र आम्ही मीर जाफरच्या ट्रेचरीमुळे, मीर जाफरच्या विश्वासघातामुळे हारलो. तसंच अँग्लो सिख वॉर, कदाचित तुम्ही त्याचं अध्ययन केलं असेल फर्स्ट सेमिस्टर मध्ये. अँग्लो सिख युद्धामध्ये सुद्धा सिख जे लीडर होते मिलिटरीचे ते ब्रिटिशांना सामील झाले होते आणि म्हणून भारतातले सिख लोक हारले असं सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या लिखाणामुळे ब्रिटिशांविरुद्ध एक तिरस्काराची भावना भारतीय जनमानसामध्ये सुरू झाली. तसंच एक बायस रायटिंग, जसं आधी पण सांगितल्याप्रमाणे बायस रायटिंग ही होती. जसं की एक ब्लॅक होल ट्रॅजेडी आहे, जेव्हा बेंगॉलच्या नवाबनी कलकत्त्यावर आक्रमण केलं सिराजुद्दौलानी, तेव्हा त्यांनी बऱ्याचशा ब्रिटिश लोकांना कैद करून, त्याच्यामध्ये स्त्रिया आणि मुलं सुद्धा होती, एका छोट्याशा अंधार कोठडीमध्ये ठेवलं आणि तिथे त्यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे
त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांचा गुदमरून मृत्यू झाला असं म्हटलं जातं. तर याला कॉन्ट्रोवर्सी आहे. जसं ब्रिटिश इतिहासकार म्हणतात की असं झालेलं आहे, आणि राष्ट्रवादी इतिहासकार मात्र म्हणतात की असं झालेलं नाही आहे, हे खोटी खोटी गोष्ट आहे. तर असं असं सुद्धा म्हणजे भारतीय लोकांनी जे काही केलं ते सगळं ते जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला जातो. या 1857च्या युद्धा जो उठाव झाला तेव्हा मुंगेरला बऱ्याचशा ब्रिटिश लोकांची सरासर कत्तल करण्यात आली. ते सुद्धा राष्ट्रवादी इतिहासकार समोर आणण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्हिटी, निष्पक्षपणा इतिहासामधून दूर गेला. भारतीय लोकांची, भारतीय संस्कृतीची, भारतीय परंपरांची अवास्तव प्रशंसा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येते. भारतीय लोकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न त्यांच्या लिखाणामध्ये दिसून येते. आणि त्याच्यातला आणखी एक दुसरा भाग असा झाला, राष्ट्रवादी इतिहासकार जसं प्रामुख्याने मी सांगितलं की प्राचीन भारताचा इतिहासाचं अध्ययन करायचं, त्यामुळे जो हिंदूंचा इतिहास आहे मुस्लिम येण्याच्या आधीचा, तो प्रामुख्याने राष्ट्रवादी इतिहास आहे. त्यामुळे राष्ट्र हे हिंदू आयडेंटिटीच्या आधारावर किंवा हिंदू परंपरेच्या आधारावर हे राष्ट्र उभं आहे, अशी विचारसरणी साधारणतः सर्व बऱ्याचशा लोकांमध्ये प्रसारित झालेली दिसून येते. आणि म्हणूनच आपण पाहतो की जेम्स टूड हे तर खरं तर ब्रिटिश होते, पण त्यांनी जे पुस्तक लिहिलं ॲनल्स अँड अँटिक्स ऑफ राजस्थान, हे एक हिंदू राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं खूप महत्वाचं उदाहरण आहे. याच्यामध्ये राजपूत लोकांची खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा करण्यात आलेली आहे. राजपूत, मराठा आणि सिख ज्यांनी की मुघलांच्या आणि सुलतानांच्या साम्राज्यवादी धोरणाचा विरोध केला, त्यांना हिरो म्हणून लिखाणांमध्ये प्रोजेक्ट करण्यात आलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे जे राष्ट्र निर्मितीचं काम जे होत आहे, हे राष्ट्र हिंदूंचं आहे अशी भावना मुस्लिमांच्या मनामध्ये वाढीस लागली. आणि त्याच्यामुळे सुद्धा या हिंदू आणि मुस्लिम मुस्लिम लोकांमध्ये मतभेद हे थोडे वाढीस लागले. जे हिंदू राज्यकर्ते असायचे त्यांच्या चुकांवर सर्वसाधारणतः या हिंदू राष्ट्रवादी इतिहासकारांनी पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्याच विपरीत रिॲक्शन जी झाली ती मुस्लिम इतिहासकारांची झाली. मग मग बऱ्याचशा मुस्लिम इतिहासकारांनी मुस्लिम संस्कृती आणि मुस्लिमांनी आणलेल्या गोष्टी ह्या कशा हिंदूंच्या पेक्षा जास्त श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तर इतिहास लेखन काय झालं नाही की एक ज्याला म्हणतात ना वैचारिक युद्धक्षेत्र होऊन गेलं, अकॅडमिक बॅटल ग्राउंड होऊन गेलं, जिथे लोक आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा ही इतरांपेक्षा किती जास्त प्रमाणात चांगली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायला लागले. आणि तसंच कधी कधी काय होतं ना की याच राष्ट्रवादी, बघा या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये वेगवेगळ्या परंपरा आपल्याला दिसून येतात. एक तर होता हिंदू राष्ट्रवादी, ज्यांनी हिंदू संस्कृती फार चांगली आहे सांगण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम परंपरा सुद्धा राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये दिसून येते, ज्यांनी मुस्लिम धर्म किंवा मुस्लिम परंपरा ही फार चांगली आहे. आणि एक तिसरा जो विचारसरणी होती ती या हिंदू आणि मुस्लिम यांना जोडण्याचा प्रयत्न करणारी विचारसरणी होती. तर या जोडण्याच्या प्रयत्नामध्ये सुद्धा बरेचदा काय होतं ना की अवास्तव गोष्टी सांगण्यात येतात. उदाहरणार्थ ताराचंदचं एक पुस्तक आहे, इन्फ्लुएन्स ऑफ इस्लाम ऑन इंडियन कल्चर. तर त्यांनी खूप जास्त अवास्तवपणे की हिंदू आणि मुस्लिम कसे एकत्र गुण्यागोविंदाने राहत होते आणि यांच्यामध्ये जे मतभेद झाले ते प्रामुख्याने ब्रिटिश आल्यामुळे झाले हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधले जे मूलभूत मतभेद आहे त्याला स्पष्टपणे त्याचं अध्ययन करून त्याच्यातून काही तोडगा काढता येईल का, अशी विचारसरणी मात्र या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसून येत नाही. तर त्याच्यातले एक आहे हिंदू प्रशंसात्मक, एक आहे मुस्लिम परंपरेचे प्रशंसात्मक, आणि एक आहे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये अवास्तवपणे काहीतरी आपुलकी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणारे आहेत. बरं. त्याच्यानंतर या लिखाणामध्ये बरंच कॉन्ट्रडिक्शन सुद्धा आपल्याला दिसून येतं. बरंचसं कॉन्ट्रडिक्शन सुद्धा आपल्याला दिसून येतं. जसं की एकीकडे भारतीय परंपरा ही अहिंसेवर आधारित आहे असं सुद्धा राष्ट्रवादी इतिहासकार सांगतात, आणि दुसरीकडे प्राचीन भारतामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मिलिटरी शक्ती अस्तित्वात होती हे सुद्धा ते सांगण्याचा प्रयत्न करतात. ह्या दोन्ही गोष्टी कॉन्ट्रडिक्टरी आहे. जर का अहिंसा आहे तर मग साम्राज्य निर्मिती कशी झाली, कारण फार मोठ्या सैन्याशिवाय आणि युद्धाशिवाय साम्राज्य निर्मिती होणे शक्य नाही. तसंच इथे डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन सुद्धा होते
तसंच इम्पिरियल ग्लोरी, फार मोठे मोठे साम्राज्य फार मोठ्या मोठ्या सम्राटांनी बनवले, हे सुद्धा सांगण्यात येतं. तर सम्राटांचं राज्य आणि डेमोक्रेसी ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहे, पण दोन्ही आमच्याकडे होत्या हे सांगण्याचा प्रयत्न केला जातात. स्पिरिच्युअली आम्ही जर का सुपेरियर आहो, पण त्याचसोबतच आम्ही मटेरियल अचिव्हमेंट सुद्धा खूप जास्त केली होती हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला जातं. इथे स्त्रियांना फार सन्मान होता हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला जातं. आणि मग तसं पण वास्तवामध्ये आपण पाहतो की स्त्रियांना हे घरामध्ये पडद्यामध्ये सुद्धा ठेवण्याचा प्रघात इथे होता. त्यांना फार स्वातंत्र्य हे दिलं जायचं नाही. तर त्याच्यामुळे काय होतं ना की एक विवेकपूर्ण इतिहास लेखन न होता ते एक भावनात्मक पूर्ण लिखाण झालेलं आपल्याला दिसून येतं. राजपूत, शीख आणि मराठा यांचे जे मुस्लिम शासनकर्त्यांविरुद्धची जे लढाया होत्या त्याला ग्लोरीफाय करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये मोस्टली डायनास्टिक हिस्ट्री आपल्याला दिसून येते. छत्रपती शिवाजीची वंशावळ, महाराणा प्रतापची वंशावळ, अशा पद्धतीचं लिखाण आपल्याला दिसून येतं. नेव्हरदलेस ह्या सगळ्या उणीवा जरी असल्या तरी नॅशनलिस्टिक राष्ट्रवादी इतिहास लेखनाने बरंच महत्वाचं काम केलं आहे. उदाहरणार्थ त्यांनी हिस्टॉरी मध्ये रिसर्च ची सुरुवात केली. आणि या राष्ट्रवादी विचारसरणीने प्रेरित होऊन बऱ्याचशा लोकांनी प्राचीन भारताचं अध्ययन हे जास्त विस्तृतपणे सुरू केलं. ते भाषा लोक शिकायला लागले आणि ह्या जे राष्ट्रवादाची भावना आहे याच्यामुळे बऱ्याचशा रिसर्चला मोटिवेशन सुद्धा मिळालं. त्याच्यानंतर हा सुरुवातीला जरी राष्ट्रवादी या लिखाणाच्या परंपरेमध्ये एक्झॅगरेशन, अतिशयोक्तीपणा बराच जरी असला तरी आपण बघतो की थोडं थोडं हे रायटिंग मॅच्युअर्ड होत होतं. थोडं थोडं हे निष्पक्ष होत होतं. उदाहरणार्थ आर.सी. दत्तचं जे पुस्तक आहे सिव्हिलायझेशन इन अँसियंट इंडिया, त्याच्यामध्ये त्यांनी खूप जास्त एक्झॅगरेटेड, खूप जास्त अवास्तव क्लेम केलेलं नाही, खूप जास्त अतिशयोक्तीपूर्ण नाही, पण ते बरंच सोबर रायटिंग आहे. तर ते सुद्धा या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं योगदान आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रयत्नामुळे ज्याला रिजनल हिस्ट्री म्हणतो ना, एखाद्या विशिष्ट एरियाचा इतिहास, त्या इतिहास लेखनाच्या परंपरेला सुद्धा प्रोत्साहन मिळालं. उदाहरणार्थ मराठ्यांचा इतिहास, राजपूतांचा इतिहास, हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया, दक्षिण भारताचा इतिहास, इकॉनॉमिक हिस्ट्रीची सुद्धा सुरुवात झाली. या राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रयत्नातूनच उदाहरणार्थ आर.सी. दत्तचं जे पुस्तक आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, आर.सी. दत्त राष्ट्रवादी इतिहासकार होते. आर.सी. दत्त बद्दल आपण नंतर सुद्धा वेगळी चर्चा करणार आहोत. तुमच्या सिलेबसमध्ये तो एक इंडिपेंडेंट इतिहासकार म्हणून आहे. पण या राष्ट्रवादी इतिहासकारांनी आपल्या लिखाणातून कशा पद्धतीने ब्रिटिशांनी भारताचं आर्थिक शोषण केलं हे सुद्धा सर्वसामान्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तर इथे राष्ट्रवादी इतिहास लेखन संपलं. जसं समप करायचं सांगितलं तर जसं त्यांच्या लिखाणामध्ये बऱ्याचशा उणिवा होत्या. त्यांनी फार अवास्तव प्रशंसा भारतीय संस्कृतीची, भारतीय परंपरेची केली. एवढं जरी असलं तरी त्यांच्या लिखाणामधल्या बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी जरूर होत्या. त्यांनी इकॉनॉमिक तसं भारतीय शोषण, भारतीय आर्थिक व्यवस्थेचं शोषण हे ब्रिटिशांनी केलं हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. हा टॉपिक इथे संपला. जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आता मला विचारू शकता.